नेतृत्वामध्ये त्याच्या नेतृत्व कौशल्याचा आपण या ठिकाणी खरं तर आस्वाद घेत आहे. जबरदस्त नेतृत्व कौशल्य आणि त्याची अनुभूती आपल्याला मिळाली आहे, कारण 3 बॉलमध्ये कोणती धाव न देता 2 विकेट्स त्याने संपादित केल्यात. अडचणीमध्ये आहे निर्जय 11 न्हावे संघ. टॉस त्यांच्या बाजूने नाही लागला, बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली, कारण सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं की सकाळचं दिवसा जर स्पर्धा असेल तर चेसिंगलाच पसंती दिली जाते. अगदी कमी वेळा आपण प्रथम बॅटिंगला संघ पाहतो टॉस जिंकल्यानंतर, आणि इथे हा निर्णय कुठेतरी आता त्यांना घातक किंवा त्यांच्या बाजूने राहिलेला नाहीये त्यांना मिळालेला बॅटिंगचा. ऋषभ ठाकूर 4थ्या क्रमांकावर. 3 बॉल, एकही धाव नाहीये धाव फलकावर आणि 2 विकेट्स गमावल्यात. गलीमध्ये फिल्डर, पॉइंटला फिल्डर, शॉर्ट कव्हर आहे, फ्लाय स्लिप आहे, लेग स्लिप आहे, शॉर्ट फाईन लेग, एक मिड ऑन, लॉंग ऑफ आणि डीप मिड विकेट. हो, इथे खाली राहिलाय बॉल. सबमरीन डिलेव्हरी. टप्पा पडल्यानंतर उसळी कमी मिळाली या बॉलवर. गोलंदाज साईश म्हात्रे. अफलातून व्हेरिएशन त्याच्यामधनं माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. वैविध्यतेने नटलेली त्याची गोलंदाजी साकारतोय तो योग्य पद्धतीने. ऋषभ ठाकूर ऑन स्ट्राईक. यावेळेस बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न, अगदी ऑफ स्टंपच्या भरपूरच बाहेर येऊन त्यांनी अगदी पॉइंट कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला होता. डावखुराताचा साईश म्हात्रे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये एकही धाव दिली नाहीये. बघूया पहिलं मिडन विकेट षटक आपल्याला पाहायला मिळेल का. आतापर्यंत एकही धाव नाहीये 5 बॉलमध्ये. बॉल बॅक ड्राईव्ह, अगदी ड्राईव्ह केलं होतं. लॉंग ऑफला फिल्डर येतोय. शेवटच्या बॉलवर आली सिंगल. अफलातून गोलंदाजी साईश म्हात्रेची. हा बॉल थोडासा पुढे ठेवला होता त्याने, त्यामुळे चांगल्या पद्धतीने बॅटवरला ड्राईव्ह केलं हलक्या हाताने ऋषभ ठाकूरने, आणि लॉंग ऑफला मात्र 1 रन प्राप्त केली. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 गडी बाद 1 धाव संख्या धाव फलकावर. StarCricket.in आपण पाहतोय. खूप सुंदररित्या ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह कव्हर करते सुशांतजी पाटील, धीरज पाटील, आलेख कांबळे हे त्रिकूट. ॲज अ कॅमेरामॅन, ॲज अ अपडेटर खूप मोलाची भूमिका बजावत असताना आमचे गुणलेखक रोहितजी म्हात्रे, आणि पंचांची आपण नुकतीच चर्चा केली. खरं तर टेनिस बॉल क्रिकेट असं क्षेत्र आहे की कधी तुम्हाला एखाद्या उंचीवर नेऊ शकेल सांगता येत नाहीये. मग त्यासाठी तुमचे प्रयत्न प्रामाणिक असायला हवे, आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. सुगीचे दिवस आले टेनिस क्रिकेटमुळे सर्वांनाच. पंच असतील, समालोचक असतील, गुणलेखक असतील, खेळाडू असतील, लाईव्ह असतील, सर्वांना सुगीचे दिवस दिले टेनिस बॉल क्रिकेटने. आज नोकरी धंदा व्यवसाय सांभाळून आज सर्वजण हे टेनिस क्रिकेटला आपलं योगदान देत आहेत. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करूया. 25 मिनिटांचा अवधी आहे, याकडे लक्ष असू द्या. टायमर सेट आहे इकडे. 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटके तुम्हाला संपवायची आहेत. कुणाल पाटील दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. 3 फिल्डर आपण पाहतोय ॲज अ बाउंड्री रायडर्स. एक वाईडिश लॉंग ऑन, एक लॉंग ऑफ, एक अगदी मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधोमध फिल्डर तैनात. जी कामगिरी साईश म्हात्रेने केली आहे तीच कामगिरी आता कुणाल पाटीलला करावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला धावा इथं येणं गरजेचं आहे. पॉवर प्लेचा आता कसा वापर करतील मनीष घरत आणि ऋषभ ठाकूर. फुल टॉस बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, कमी गतीने टाकला बॉल, फायदा उचलता आला नाहीये या बॉलचा. स्ट्राईकवर आपण पाहतो ऋषभ ठाकूरला. मनीष घरत सलामीला आलाय म्हणता आतापर्यंत त्याला स्ट्राईक मिळाली नाहीये. स्ट्राईक पासून तो वंचित राहिलाय, कारण दुसऱ्या बाजूने विकेट्स पडतायत कंटिन्यूअस आणि डॉट बॉल येत आहेत. हाही डावखुराताचा गोलंदाज साईश म्हात्रे आणि त्यानंतर कुणाल पाटील. यावेळेस बघा थोडासा राईज झाला बॉल. खरं तर खेळपट्टी अक्षरशः गोलंदाजांच्या प्रेमातच पडली आहे. पहिल्या मॅच पासून, पहिल्या सत्रापासून अगदी पुढे ठेवला होता टप्पा, तरीही इतकी उसळी बॉलने घेतली आहे. आणि हाही मध्यम गती गोलंदाज आहे. साईश म्हात्रे अगदी मध्यम गती गोलंदाज आणि कुणाल पाटीलही मध्यम गती गोलंदाज. फिंगर्स रोल करतोय चेंडूवरनं. 2 डॉट बॉल आलेत. हा थोडासा गतीने टाकलेला बॉल होता. हाईट जास्त या बॉलवर, पण सांगतायत, इशारा करतायत की हाईट भरपूर आहे. अगदी थाईसच्या इकडे बॉल लागलाय. रिव्ह्यू नाहीये या संपूर्ण स्पर्धेमध्ये, याची आपल्यापर्यंत आम्ही माहिती पोहोचवतोय. अंपायर डिसिजन फायनल. 3 चेंडू डॉट टाकलेत. मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासई म्हणजे एक तगडा संघ आपल्या उरण तालुक्यातील. निर्जय 11 नावे काही कमी नाहीये, मात्र इथे त्यांचा संघर्ष सुरू आहे. पहिल्या इनिंगमध्ये तरी एकमेव धाव फलकावर आली आहे. 9 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय, 1च धाव फलकावर आहे. लोअर फुल टॉस बॉल, फ्लाईट दिली होती, हलक्या हाताने ड्राईव्ह केली. लॉंग ऑनला फिल्डर आहे तिकडे, सिंगलच मिळणार, जास्त काही नाही. 4थ्या बॉलवर 1 धाव आली या ओव्हरमध्ये.
एकूण स्कोर पोहोचलाय 2 विकेटच्या मोबदल्यात 2 for 2. आणि त्याच दरम्यान शुभागमन होत असताना सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांचं त्यांचं आम्ही शब्द सुमनांनी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. खरं तर समाजसेवेचा वसा घेतलेले हे व्यक्तिमत्व आपण पाहताय. त्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभागमन होतंय. याच दरम्यान ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळतं एक दमदार व्यक्तिमत्व, डॅसिंग पर्सनॅलिटी, रायगडचा ठाण्याबाग म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, कामगार नेते, सर्वांच्या आवडीचे व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्याकडे स्थित आहे, सुसंस्कृत आचरण आणि निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे, असे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेबांचं शुभागमन या मंचाकडे होताना पाहायला मिळतंय. साहेबांचं करूया आपण शब्द सुमनानं सहर्ष हार्दिक स्वागत. सुस्वागतम महेंद्र शेठ घरत साहेब. खरं तर क्रिकेट प्रति प्रचंड प्रेम असलेलं हे व्यक्तिमत्व, खेळाडूंप्रती प्रचंड प्रेम असलेलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेट या खेळासाठी प्रचंड त्यांची मेहनत राहिली आहे नेहमीच. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतल्या बाजूला चेंडू लागलाय आणि डीप फाईन क्लिअर करत बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. धावा मिळतील या ठिकाणी 4. पहिला चौकार आलाय. मनीष घरत जो पहिला बॉल फेस करत होता वैयक्तिक. धावसंख्या 6च्या घरामध्ये. पॉवर प्ले मध्ये आता शेवटचा बॉल येणं बाकी आहे. आपण पाहतोय शेवटचा बॉल आहे या पॉवर प्ले मधील. यावेळेस ड्राईव्ह केलंय फ्रंट फूट वरनं येऊन अलॉंग द कार्पेट. वाडिश लॉंग ऑफ तैनात सिंगल मिळते. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 7. खरं तर या क्रीडांगणाच्या अवतीभोवती आपण जे आसन व्यवस्था पाहतोय, जे बेंचेस पाहतोय, ते सर्व महेंद्र शेठ घरत साहेबांच्या योगदानातून झालेले आहेत आणि त्यांचं प्रेम नक्कीच आम्ही त्या दिवशी आपलं मनोगत ऐकलं मोरावेच्या नाईट स्पर्धेमध्ये की खारकोबरचं मैदान असेल, मोरावेचं मैदान असेल आणि मला वाटतं 2 आठवड्यापूर्वी साहेबांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती आणि त्यासाठी शेलगर असेल, तरघर असेल या सर्व गावांसाठी मैदानं मिळावी म्हणून त्यांनी 2 आठवड्यापूर्वीच सिडको अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि तात्काळ ती मैदानं उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आणि नक्कीच त्यांच्या प्रयत्नांना नेहमीच यश मिळाले आणि अनेक मैदानं त्यांच्यामुळे, मग ते चिंचपाड्याचं मैदानाचा देखील उल्लेख आपण करू शकतो, अनेक मैदानं त्यांनी खरं तर उपलब्ध करून दिलीत. येणाऱ्या काळामध्ये देखील नक्कीच 3 महिन्यामध्ये मोरावेला मैदानं उपलब्ध करून नाईट मॅचेसच्या स्पर्धाही आपण पाहिल्या. डेच्या देखील स्पर्धा त्या ठिकाणी पाहिल्या. असे महेंद्र शेठ घरत साहेब. क्रिकेट या खेळावर त्यांचं प्रचंड प्रेम आणि प्रचंड त्यांचा पाठिंबा राहिलाय. यावेळेस टॉपेज लागले. साईश मात्रेला मिळेल का अजून एक विकेट? टॉपेज आणि स्वतः फॉलो थ्रू मध्ये कॅच टिपत असताना साईश मात्रे आणि वैयक्तिक तिसऱ्या विकेटची प्राप्ती तो करतोय आणि आता पुरता अडचणीमध्ये सापडलाय तो निर्जा 11 न्हावे हा संघ. कारण धावफलकावर धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 7 आणि गडी गमावले ते 3. टॉप ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स होताना आपल्याला पाहायला मिळते. हॅलो चला आपण स्वागताकडे जाऊया. ज्यांची रॉयल एंट्री आपल्याला पाहायला मिळाली, सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, आदरणीय सन्माननीय कामगार नेते, रायगडचा ठाण्याबाग आणि सातत्यानं राजकीय पटलावरती वावरत असताना सामाजिक कार्याची साहेबांना प्रचंड आवड. एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया आपण. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय महेंद्र शेठ घरत साहेब यांचा मुख्य सन्मान हा मुख्य कक्षामध्ये इथे केला जातो, ज्यांच्या माध्यमातून युवकांसाठी बरीचशी क्रीडांगणं उपलब्ध झाली आणि या क्रीडांगणाला उपलब्धता मिळवण्यासाठी ज्यांनी प्रचंड मोठा हातभार आणि ज्यांच्या दृष्टिकोनातून हे क्रीडांगण इथे उभारलं ते सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व महेंद्र शेठ घरत साहेब यांचा सन्मान आम्ही मुख्य कक्षामध्ये केला. मान्यवरांचं मनापासून आभार. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. पुन्हा एकदा ऐकूया युवराजी माळी सर. धन्यवाद. अगदी विकेट टू विकेट लाईन होती. हलक्या हाताने फक्त पुश केले बॉलला. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावतोय. अमोल सेनवाल याला पाहतोय न्यू बॅट्समन जो 5व्या क्रमांकावर आलाय. सिंगलने खातं उघडलंय. स्कोर झालाय तो 8 धावा 8 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मिडल ऑर्डरला इथे मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली आहे. पार्टनरशिपची गरज.
स्लोवर वन बॉल पुन्हा फसवलंय. बॉल उंच खूप गेलाय, लांब कमी. ओ रक्षित होते, वेगाने पोहोचले, मात्र दूर होता चेंडू. चांगलं रनिंग त्यांनी केलं, मात्र अगदी 30 यार्डच्या तिकडे चेंडू लँड झाला. त्यामुळे थोडं पोहोचणं त्यांच्यासाठी अवघड होतं. प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यांनी, तर शेवटी काही कॅच पकडता आला नाही. त्या दरम्यान 2 धावा काढण्यामध्ये दोन्ही फलंदाज यशस्वी होत असताना धावसंख्या 10. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. शाईश मात्र 3 बॉल 3 धावा 1 विकेट या ओव्हरमध्ये. हो परफेक्ट यॉर्कर, टो क्रशर आणि अगदी प्लम्प LBWच्या स्वरूपामध्ये अजून एक विकेट मिळते. साईश म्हात्रेला 4थी विकेट संपादित करतोय तो या मॅच मध्ये. काय धारदार गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत त्याच्या माध्यमातून. अचूक टप्पा, अचूक लाईन लेन, नियंत्रित बद्ध गोलंदाजी त्याच्या माध्यमातून. 4 बॉल 3 धावा 2 विकेट्स. महेंद्र शेठ घरत साहेब आपण यांना पाहतोय व्यासपीठावर. नुकतंच ज्यांचं आगमन झालंय, सन्मान त्यांचा आपण केलाय. उरण तालुक्यातील अनेक मैदानं ज्यांच्या माध्यमातून प्राप्त करून देण्यात आलीत आणि अजूनही इतरही गावांसाठी त्यांचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. असे कामगार नेते, समाजसेवेचा वसा घेतलेले हे व्यक्तिमत्व. तर नुकतंच आपण पाहतोय महेंद्र शेठ घरत साहेबांकडून 11,000 रुपयाची देणगी या जयमान क्रिकेट क्लब खारघोवर साठी देण्यात येते. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्या गोष्टीसाठी मित्रांनो. या स्पर्धेसाठी त्यांनी ही देणगी आता आपल्याला दिली आहे. चला प्रेक्षकांना विनंती, आपण क्रीडांगणाच्या आतमधून जाऊ नका. 4 बॉल झालेत, 2 विकेट्स 3 धावा. स्वराज पाटील नवीन बॅट्समन आलेत. चांगला वाईड शॉर्करचा प्रयत्न, पंचांकडे लाऊड अपील केली गेली. पंच सांगतायत की नाही बॅट कदाचित विकेटला ब्रश झालेली आहे, त्यामुळे तो आवाज आलेला आहे. डॉट बॉल. हो हा बॉलची लाईन काय सांगते, चांगली लाईन. थोडासा बाहेर वळवलं बॉलला. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर आहे तो 10. 4 विकेटच्या मोबदल्यात. धन्यवाद महेंद्र शेठ घरत साहेब, आपण आलात, आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. खरं तर क्रिकेट प्रति प्रचंड प्रेम या व्यक्तिमत्वाचं राहिलंय. अनेक युवा खेळाडूंच्या, होतकरू खेळाडूंच्या पाठीमागे, मग ते स्पर्धेचं आयोजन असेल किंवा खेळाडूंना मदत करणं असेल किंवा मैदानं उपलब्ध करून देणं असेल. या उरण तालुक्यातील उलवेनोड परिसरातील आपण पाहतोय अनेक मैदानं साहेबांच्या माध्यमातून आपल्याला मिळाली आहेत. आणि क्रिकेट खेळ जोपासण्यासाठी त्यांची नेहमीच मेहनत, नेहमीच उत्कंठा नेहमीच आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आपण त्यांचं शब्द सुमनाने आभार व्यक्त करूया, ज्यांनी 11,000 रुपयाची देणगी या स्पर्धेसाठी दिली आहे. पुन्हा एकदा महेंद्र शेठ घरत साहेब आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी नक्कीच जयमान मित्रमंडळ खारकोपर यांच्या वतीने मात्र क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण शुभेच्छा त्यांना देऊया, आभार व्यक्त करूया. संयम म्हात्रे. हो चांगला टोला लगावला होता इथे. फिल्डरला सरळ गाठलं या बॉलने. 1 बाउन्स वाडिश लॉंगॉनला. बॉल चांगल्या पद्धतीने आला होता. आडव्या बॅटने या फटक्याला खेचलं होतं. अमोल सेल्वान आपल्याला पाहायला मिळतोय. स्कोअर झालाय तो 11. 4 ओव्हरचा खेळ आता आपण पाहतोय सध्या सुरू आहे. 4थ्या ओव्हरचा आणि 11 धावा धावफलकावर आहेत फक्त. रायझिंग डिलिव्हरी, कटरचा वापर केलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेर वळवलं बॉलला. सर्वच गोलंदाज खेळपट्टीचा चांगला वापर करून घेत आहेत. त्यांनी पाहिलं की चांगला बाउन्स मिळतोय, चांगली उसळी मिळते आणि जर तुम्ही कमी गतीने बॉल टाकलाय तर हलकासा टर्नही मिळतोय. त्यामुळे जास्त वेगवान पद्धतीने बॉल करण्याची गरज नाहीये हे त्यांनी ओळखलंय. यावेळेस समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड सरळ फिल्डरला गाठतोय हा चेंडू आणि 1 मोर विकेट डाऊन. निर्जा 11 नावे टीमच्या. 3ही गोलंदाज संयम सर डावकुरे हाताचे आहेत. साईश म्हात्रे, कुणाल पाटील आणि पुन्हा संयम म्हात्रे, 3ही गोलंदाज डावकुरे हाताचे आणि ओव्हर द विकेटच मारा करतायत. कोणताही फलंदाजांना त्यांनी जास्त वेळ तक धरू दिला नाहीये. खेळाडूंची, फिल्डरची त्यांना चांगली साथ मिळाली आहे. कॅचेस अगदी योग्यरित्या पकडलेत. एकही कॅच ड्रॉप झाला नाही. 100% कन्व्हर्जन रेट आपण म्हणू शकतो. मेघना शेठ, प्रतिशांत जासईसाठी आणि जमेची बाब राहिली आहे. सांघिक खेळ आहे क्रिकेट.
टीम टीम आपण जे म्हणतो टीम या शब्दाचा अर्थ काय तर टुगेदर एव्हरीवन अकम्प्लिश मोर. एकत्र येऊया आणि सर्वजण सांघिक खेळ या ठिकाणी साकारूया. आणि तो सांघिक खेळ साकारत असताना मेघनाथ प्रतिष्ठानचा असे मात्र निर्जय 11 नावे आता कोणत्या तरी फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल आणि शेवटपर्यंत नुसतं थांबून नाही तर रन्स बनवावे लागतील. संयम मात्र 3 बॉल टाकलेत, 1 विकेट घेतली, 1 धाव दिली. रितेश मडवी ऑन स्ट्राईक. हो, चांगला बॉल पुन्हा एकदा थोडासा अवे फ्रॉम द बॉडी आणि टप्पा पडल्यानंतर पुन्हा थोडासा टर्न होतोय. फिंगर्स रोल करतायत प्रत्येक गोलंदाज. अमोल सेल्वान जो 2 वर खेळतोय, नॉन स्टॅकिंग एंडवर आहे. थोडा बाउन्सर हुक केलाय या बॉलला आणि चांगला हुक केलाय. बॉलला पाठवलंय ते बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या आणि फाईन लेगच्या वरतून. ह्यूज अँड मॅसिव्ह हिट. षटकार येतोय, पहिला षटकार या इनिंग मधला आणि गरजेचं होतं सध्या निर्जय 11 नावेसाठी धावांचं येणं आणि त्या धावा आल्यात त्या म्हणजे रितेश मडवीच्या बॅटमधनं. 17 धावा स्कोर कार्डवर आहेत. शेवटचा बॉल आहे आणि आतापर्यंत चला चेंडू मैदानामध्ये पाठवायचा आहे. एकही एक्स्ट्रा रन दिली नाहीये म्हणजे किती परिपक्व गोलंदाजी आहे, किती विकेट टू विकेट लाईन आहे सर्व गोलंदाजांची आपल्याला पाहायला मिळत आहे. आधी ॲक्युरसी 100% आहे. एकही नो बॉल नाही, एकही वाईट बॉल नाही, अगदी योग्य पद्धतीने गोलंदाजी. साईश मात्र आपण पाहतोय 2 षटक त्याने हाताळले. त्यामध्ये फक्त 4 धावा त्याने दिल्या आणि 4 विकेट्स त्याने प्राप्त केल्यात. साईश मात्र इकॉनॉमिकल स्पेल्स त्याने हाताळलेत. आणि संयम मात्र आतापर्यंत 5 बॉल 7 धावा आणि 1 विकेट, त्यामध्ये नुकताच आलेला षटकार. शेवटचा बॉल रितेश मडवी षटकार मारला हुकच्या माध्यमातून. थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल होता आणि सरळ विकेट किपर भूषण म्हात्रेंच्या हातामध्ये जाऊन बॉल विसवलाय. हे इकॉनॉमिकल षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 7 धावांचं एकूण धावसंख्या झाली ती 17 आणि विकेट गमावले ते तब्बल 5. अगदी लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळते की काय आपल्याला, की शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी 12 ते 15 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग टोटल उभारली जाऊ शकते 30-32 धावांची, ज्यामध्ये तुम्ही फाईट देऊ शकता आणि गोलंदाजांना थोडंसं मार्जिन देऊ शकता. मग इथून पुढे एक्सलेरेशन करत असताना जी कामगिरी पहिल्या 3 गोलंदाजांनी केली आहे तशीच कामगिरी करण्यासाठी चौथा गोलंदाज उत्सुक असणार आहे. ती रणनीती असणार आहे. भूषण म्हात्रे यांचं कुशल नेतृत्व आपण मगाशी चर्चा करत होतो की गोलंदाज असतील, क्षेत्ररक्षक असतील, कशा पद्धतीने हाताळायचे, कुठे त्यांना प्लेस करायचे हे ते योग्य पद्धती त्यांना ओळखतात आणि त्यांना यश मिळालं या संपूर्ण इनिंगमध्ये. तर दुसऱ्या बाजूला निर्जय 11 नामवे फलंदाजाने जास्त कॉन्ट्रीब्युशन केलं नाहीये, कोणताही फलंदाज जास्त वेळ तक धरू शकला नाहीये. रितेश मडवी चांगला पाहायला मिळाला, एक षटकार त्याच्या बॅटमधनं आला खरा, मात्र आता येणारे 6 बॉल खूप महत्त्वपूर्ण आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून, कारण जास्तीत जास्त धावा येता येणं गरजेचं आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करा प्लीज, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. मिथुन म्हात्रे शेवटचं षटक हाताळतायत. अमोल सेल्वान सध्या स्ट्राईकवर असतील. अगदी 20 मिनिटांमध्ये पहिली 4 षटकं संपवण्यात आली. पहिला बॉल कमी गतीने टाकलाय, बॅट लवकर फिरली आणि चेंडू उशिराने आला. सरळ आपण पाहतोय 1 धाव मिळते. बॉडीला जाऊन चेंडू लागला, लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. प्रत्येक गोलंदाजांनी पेसचा चांगला वापर केला संयम सर. असं नाही की प्रत्येक बॉल टर्नच करायला हवा, प्रत्येक बॉल वेगानेच टाकायला हवा. मध्ये मध्ये एखादा स्लोवर वन, एखादा क्विकर वन, एखादा बाउन्सर, एखादा आउट स्विंगर, कटर, सर्वच गोलंदाजांनी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे. लेग बायच्या स्वरूपात 1 रन येते. धावसंख्या झाली ती 18 धावा, 18 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटचं षटक, स्लॉकचं षटक मिथुन म्हात्रे. प्रचंड अनुभव याही खेळाडूकडे आहे. पहिले 3 गोलंदाज आपण पाहिले डावखोरे हाताचे, चांगली गोलंदाजी त्यांनी साकारली. पहिल्या सामन्यामध्ये यामा 8625 कोंडेवाहाळ संघाने विजय प्रस्थापित केला. चांगली गोलंदाजी, धावांचा पाठलाग केला आणि तेही आनंद घेतात. स्वर्गीय नवनाथ घरत पवेलियन मधनं या मॅचचा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पंच सांगतायत दिशा खराब आहे या बॉलची आणि अतिरिक्त धाव एक्स्ट्रा या ओव्हरमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या झाली ती 19 धावा, 19 रन्स ऑन अ बोर्ड. चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या 4 षटकांमध्ये.
हो यावेळेस पुढ्यात टाकला होता, हो खोदून काढलं होतं या बॉलला आणि इथे चांगली कॅच पकडली आहे विराजने. बॉडी बॅलन्स चांगला, चेंडूवर अंतिमच्या क्षणापर्यंत नजर कायम आणि विकेटची पडझड ही सुरूच आहे. संयम सर असं म्हणतात ना, ती शर्टाचं पहिलं बटन जर चुकलं तर पुढची सगळी बटणं चुकतात. अगदी तशा पद्धतीने सध्या निर्जय 11 नावे संघाचा होताना पाहायला मिळते की पहिल्या विकेट्स गेल्या, अगदी पहिल्या बॉलवर पहिली विकेट आली, तिसऱ्या बॉलवर दुसरी विकेट आली, तिथून जी पडझड सुरू झाली आणि ती सुरूच आहे. शोधबोध घेतला नाही कोणत्याही फलंदाजाने येणाऱ्या विकेट्समधनं. फटका चांगला होता, मनगडाचा वापर केला होता, ताकद जास्त जनरेट करता आली नाही, फिल्डर ठेवण्यात आला होता. अगदी प्लॅनिंगने उतरलाय मेघनाथ शेठ महाते प्रतिष्ठान जासई संघ या स्पर्धेमध्ये, हे चित्र आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय. परेश भगत नवीन फलंदाज, स्कोर 19 वर थांबलाय, 6 गडी बाद झालेत. फुलटॉस बॉल, समोर फटका खेचलाय, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. इट्स अ बीमर अबो द वेस्ट साइड बॉल, नो +1, धावा मिळतील 2 आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिटचा. हाही गोलंदाज डावखुऱ्या हाताचा आहे, मात्र तो राऊंड द विकेट मारा करतोय मिथुन म्हात्रे. खरं तर सध्या भारतीय संघाकडे पाहिलं तर डावखुऱ्या गोलंदाजांची नितांत कमतरता पाहायला मिळते, मात्र इथे अगदी 4-4 गोलंदाज डावखुऱ्या हाताचे आहेत जासे टीमकडे. हो फ्री हिटचा बॉल होता, कमी गतीने टाकला होता, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, वायडिश लॉंग ऑफला आणि इथे मात्र विकेट येताना आपल्याला पाहायला मिळेल. फ्री हिटचा बॉल होता, दुसरी धाव अगदी प्रचंड वेगाने पूर्ण करणं गरजेचं होतं, ती काही करता आली नाही, फायदा उचलता आला नाही. फ्री हिटचा 1 रन मिळते, स्कोर पुढे सरकतोय 22-22 रन्स. लॉस ऑफ 7 विकेट्स नाव, 7 गडी गमावलेत निर्जय 11 नावे टीमने. तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय, शेवटचे 3 बॉल अजूनही बाकी पहिल्या सत्रातील. अमोल सेलवान सध्या स्ट्रायकिंग एंडवर. पुढचा बॉल, हो पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, फुल लेनचा बॉल होता, कनेक्ट करता आला नाही, मिडलिंग करता आला नाही, डॉट बॉल. भरपूर शफल झाले होते बॅट्समन आपण पाहतोय. अगदी योग्य पद्धतीने चेंडू हातात असताना मिथुन म्हात्रे पहिल्या सत्रामध्ये पूर्णपणे पकड मजबूत केले या मॅच मध्येच जासे टीमने. फुलटॉस होता, इनसाइड आउट फटका खेळलाय, फिल्डर तैनात आहे, बॉलने हलकासा टर्न घेतला, टप्पा पडल्यानंतर 2 बाउन्स मध्ये बॉलला कलेक्ट करतोय फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला. 1च रन मिळणार या बॉलवर, धावसंख्या झाली ती 23. शेवटचा बॉल बघूया, शेवटच्या बॉलवर करण एखादा मोठा फटका मारतायत का, एखादा चौकार षटकार आला तर चांगला शेवट होईल इनिंगचा. ओ चांगला बॉल, खुलवट टप्प्याचा बॉल होता, पायावर जाऊन बॉल आदळलाय, लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या थांबली ती 24 या धावसंख्येवर. निर्धारित 5 षटकांमध्ये 7 गडी गमावत 24 धावांवर रोखलं ते निर्जय 11 नावे टीमने, ते म्हणजे मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासेने, ज्याने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. सायुष मात्रे 2 षटकं त्याने हाताळली, 4 धावा त्याने खर्च केल्या, 4 विकेट्स त्याने प्राप्त केल्या. कुणाल पाटील 6 धावांचं षटक, विकेट नाही मिळाली मात्र इकॉनॉमिकल स्पेल राहिला. संयम मात्रे 7 धावा त्याने दिल्या, 1 विकेट त्याने प्राप्त केली. मिथुन मात्रे थोडेसे महागडे ठरले, प्रचंड अवांतर धावा त्याने खर्च केल्या, ज्यामध्ये वाईड असेल, लेग बाय असतील, नो बॉल्स असतील आणि त्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 7 धावा. अशा 24 धावा धावफलकावर लागल्यात आणि 25 धावांचं लक्ष आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी मेघनाथ शेठ प्रतिष्ठान जासे टीमला. निर्जय 11 नावे आता गोलंदाजींवर बरंच काय अवलंबून आहे, फिल्डिंगवर तुमचं बरंच काय अवलंबून आहे, कारण माफक धावसंख्या ऑन पेपर आहे, मात्र क्रिकेट अनिश्चितने भरलेला खेळ आहे. चांगली गोलंदाजी केली, विकेट्स काढल्या रेग्युलर इंटरव्हल्सवर, डॉट बॉल टाकले, आणि फिल्डिंग चांगली केली तर तुम्ही या धावा रोखू शकता, मात्र थोडंसं अवघड आहे. भरपूर प्रयत्न आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जिंकणारा संघ नेक्स्ट मॅच यामा 8625 कोंडेवाळ सोबत खेळणार आहे. त्यांनी सज्जरात येता आनंद घेत आहेत. स्वर्गीय नवनाथ घरत पवेलियनमधनं चांगला विजय त्यांनी पहिल्या मॅचमध्ये गव्हांच्या विरुद्ध प्रस्थापित केला आणि दुसऱ्या फेरीत प्रवेश निश्चित केलाय. चला ऐकूया आपण या मॅचच्या दुसऱ्या सत्राची कहाणी. उनकी जुबानी अर्थातच संयमजी घरत सर यांचा एक मराठी मोळा आणि
सुस्पष्ट असा आवाज दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू सो मच युवराज माळी सर यांना आपण ऐकलं. सकाळचं सत्र गाजवलं पहिल्या मॅच मध्ये कुंडेवाल टीमनं. दुसरी मॅच आजच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना आपण एन्जॉय करतो. धावा फार कमी काढल्यात. प्रथमतः बॅटिंग करत असताना निर्जा 11 नावा धाव फलकावरती धावा लागल्या 5 षटकांमध्ये. फक्त आणि फक्त 24 आणि 25 धावसंख्येचं छोटंसं आव्हान. 30 बॉल 25 ची मॅच. चला बॅट्समन मैदानामध्ये जा. मेघनाथ शेट मात्रे प्रतिष्ठान जासई टॉस जिंकला. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केल्या निर्जा 11 नावा टीमला. बॅटिंग मध्ये खराब परफॉर्मन्स पाहायला मिळाला. गिरीश पाटील आणि धनेश भोईर यांच्याकडून पारितोषिक आलंय. बॅट्समन भूषण मात्रे जो आता क्रीडांगणामध्ये चाललाय. 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर 2424 रुपये कॅश प्राइज आणि 2 लगातार षटकार मारले तर 24-24 म्हणजे 2424 हे पारितोषिक भूषणला देण्यात येईल. मॅच फार शॉर्ट आहे. अगदी 25 धावसंख्येचा पाठलाग. मार्जिन विचार केला तर धावसंख्येचा आलेख कमी आहे. त्यामुळे तेवढा प्रेशर नसेल जासई टीमकडे. चला फिल्डिंग डिपार्टमेंट निर्जा 11 नावा जे दुसऱ्या सत्रामध्ये आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. चांगली प्रतियोगिता. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा हा कुंभमेळा. क्रिकेटचं दैदिप्यमान सोहळा पाहण्यासाठी उपस्थित प्रेक्षक जे आवर्जून क्रीडांगणाच्या अवतीभोवती मॅच पाहण्यासाठी उपस्थित राहिले त्यांचं आपण स्वागत करूया. क्रिकेट सर्वांच्याच आवडीचा खेळ आहे. अगदी मनोरंजनात्मक खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं आणि प्रेक्षक पाहू शकाल जसं त्यांना सुट्टीचा वेळ मिळालाय तसे क्रीडांगणाच्या अवतीभोवती आलेत. मगाशी युवराजी माळी सरांनी हेच विषय छेडलं की क्रिकेट लोकप्रिय बनत चाललाय आणि आताच्या घडीला मोठमोठ्या स्पर्धा मग IPL सारख्या नामांकित स्पर्धांमध्ये टेनिस बॉलचे खेळाडू आता खेळू लागलेत. एक वेगळा दर्जा वेगळा प्लॅटफॉर्म खेळाडूंना मिळालाय. मागील मॅच मध्ये जासई टीमनं ज्या पद्धतीनं प्लॅनिंग न उतरले युवराजी माळी सर जरूर म्हणाले की प्लॅनिंग करून उतरलेत जासई टीमचे खेळाडू. क्रिकेट असा खेळ आहे जो फक्त शक्तीने नव्हे तर युक्तीने देखील खेळला जातो. जर क्रिकेटमध्ये शक्तीचाच फायदा घेत खेळ खेळला गेला असता तर आज क्रिकेटमध्ये तुम्ही जॉन सेना अंडरटेकर यांना पाहिलं असतं. तसं नाही. क्रिकेट हा शक्ती आणि युक्तीचा खेळ आहे. त्यामुळे इथे तुमच्या डोक्याचा वापर करावा लागतो. ऑस्ट्रेलियन टीम रिकी पॉन्टिंग जेव्हा 2011चा सेमीफायनल पराभूत झाला ना तेव्हा त्याने देखील हेच म्हटलं जेव्हा त्याची इंटरव्ह्यू झाली. आम्ही भारताची प्लॅनिंग होती आणि प्लॅनिंग करणारा स्टंपच्या मागे उभा होता ना महेंद्रसिंग धोनी त्याच्या नियोजनामध्ये आम्ही पराभूत झालो. प्लॅनिंग फार महत्वाचे आहेत. इथे आता प्लॅनिंग आखावी लागते. नियोजन करावं लागेल. 30 बॉल 25 धावा. चॅलेंज कठीण आहे. गोलंदाजांची अग्निपरीक्षा. परंतु हार मानून चालत नाही क्रिकेटमध्ये. क्रिकेटमध्ये आम्ही 6 बॉल मध्ये 1 डिफेंड होताना पाहिले. क्रिकेटमध्ये आम्ही 4 ओव्हर मध्ये 15 धावा देखील डिफेंड होताना पाहिल्यात. त्यामुळे इथे येणारे 30 बॉल आणि 25 धावेची आवश्यकता. गेम इज ऑन. दुसऱ्या डावाला करूया सुरुवात. ओ पहिला बॉल टॅपिंग क्रिकेट फुल टॉस बॉल होता. स्ट्राइक वरती तुम्ही साईश मात्रेला पाहताय. अगदी जासई टेनिस क्रिकेटला एक वेगळी ओळख निर्माण करून देणारा हा युवा प्रतिभाशाली आणि दर्जेदार खेळाडू आहे. सातत्याने एक चांगला परफॉर्मन्स साईशच्या माध्यमातून पाहायला मिळतो. उरण प्रीमियर लीग सुरू आहे तिथे देखील टीमचं प्रतिनिधित्व ॲज अ कॅप्टन ही भूमिका साईशनं साकारली. सरळच्या दिशेनं स्टेट ड्राईव्ह केल्या. बॉल आले संलग्न डॉट बॉल मॅच मध्ये प्रेशर निर्माण करतील. प्रेक्षकांना मी विनंती करू कृपया मॅच सुरू आहे. आयोजकांकडून सूचना आली की कुणी मैदानाच्या आतमधून जाऊ नका. 2 बॉल डॉट 2 चेंडू निर्धाव. कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. 30 बॉल मध्ये 25चा पाठलाग. टेन्शन नाहीये तेवढं कारण धावा कमी आहेत. परंतु जर बॉलिंग चांगली केली तर अडचणी वाढतील जासई संघासमोर देखील. कारण क्रिकेटमध्ये चित्र पलटायला जास्त वेळ लागत नसतो. शॉर्ट फॉर्मॅट आहे आणि 5 षटकांची मॅच जिथे फक्त 25 काढायचे आहेत. पॉवर प्लेचं पहिले षटक जिथे तुम्हाला 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. ओ सरळच्या दिशेने उडवलाय. मिड ऑफला बीट करण्याचा प्रयत्न केला. कॅच साठी प्रयत्न जरूर केले परंतु इथून कॅच ड्रॉप केला आपण म्हणूया. कारण फक्त 25 आहेत. विकेट्स 3-4 पटापट मिळाल्या तर मॅच मध्ये पुन्हा एकदा एक वेगळं चित्र कदाचित पाहण्याची संधी मिळेल. तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल जिथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर संधी मिळाली साईश मात्रेला. स्ट्राइक वरती बॅट्समन आलाय भूषण ज्याच्यासाठी पारितोषिक आहे.
गिरीश दादा पाटील, धनेशजी भोईर 24-24, 2424, 3 बॉल 3 षटकार आणि 2 लगातार षटकार मारले तरी देखील भूषणला पारितोषिक मिळणार आहे. जर संलग्न 3 मारले तर मॅच लवकर फिनिश होईल. भूषण तय्या स्ट्राईक वरती, एक मोठा खेळाडू. भूषणने देखील जासई टेनिस क्रिकेटची ओळख अनेक वर्ष टिकवून ठेवली. मग बंटी असेल, जयदीप हा देखील खेळाडू उत्तमरित्या सातत्याने आपण खेळताना पाहिला. आज स्क्वॉड मध्ये तो नाहीये. बरेचसे स्टारकास्ट खेळाडू जासईने देखील ग्रामीण क्रिकेटला दिलेत. त्यामधले 2 नामांकित खेळाडू तुम्ही क्रीडांगणामध्ये पाहताय. पण हेही विसरू नका, रोहन गरज देखील तेवढाच दमदार खेळाडू म्हणून ओळखला जातो. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये रोहनच्या नावाचा डंका वाजताना आम्ही पाहिलाय. पण तो आज बॅटिंग हवी ती झाली नाहीये, पण तो गोलंदाजीमध्ये आपली ताकद दाखवताना तो पाहायला मिळतोय. 3 बॉल फक्त 1 दिले. फिल्डिंग मध्ये बदल, बरेचसे खेळाडू तुम्ही अगदी पॉवर प्ले ऑफ साइडला सजवले गेलेत. किती अटॅकिंग फिल्डिंग लावले, अगदी फिल्डिंग मध्ये अटॅकिंग फील्ड तुम्ही पाहू शकता. 3 बॉल मध्ये फक्त 1 सिंगल. भूषणसाठी हा बॉल टॅप केलाय, मागच्या दिशेनं फील्ड झाले, कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. बॉल आलाय डॉट. नावा टीमचे समर्थक म्हणत असतील कदाचित 45-48 असत्या तर किती संघर्ष वाढला असता जासईच्या वाट्याला, परंतु इथे ती गोलंदाजी साकारतायत. मॅच मध्ये दम सोडत नाहीये, हार मानायला तयार नाहीये, म्हणूनच या टीमची एक वेगळी ओळख राहिली आहे. विदाउट कॉम्प्रो अनेक वेळा आपण नावा टीमला पाहिलंय. फुल टॉस बॉल, एकदा वाचवायचे, डायरेक्ट हिट. काम बनलं असतं. अमोलला त्या ठिकाणी आपण पाईल ऑफ थ्रो करत असताना चांगला प्रयत्न केला अमोलनं, कनेक्ट झाला नाही स्टंप वरती. आणि आता भूषणला डेफिनेटली परतावा लागला असता. 2 धावा धाव फलकावरती, 1 सिंगल आली. 5 बॉलचा खेळ संपलाय. 5 बॉल मध्ये 3 डॉट बॉल, 2 सिंगल येताना पाहायला मिळाल्यात. लाजवाब बॉलिंग रोहन गरजचे, दमदार षटक. 5 बॉल मध्ये फक्त 2 दिल्यात. कॅप्टनचं आपण कौतुक करूया, त्यांना 1-1 धाव वाचवायचे, त्यासाठी त्या अटॅकिंग विकेट अगदी खेळाडूंना त्यांनी सतत ठेवलंय. चांगली फील्ड पोझिशन पाहायला मिळते. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर उभा. उडवलाय समोरच्या दिशेने इनफिल्डच्या वरून, ब्लॅक स्क्रीनच्या समोर. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय साईश मात्रेनं. बॉलला धाडलाय 1-2 बाउन्स इनटू द रो, 4 रन. ज्या बाप जात्यांनी आपलं गरम रक्त ज्या गड किल्ल्यांवर सांडले ना, त्या गड किल्ल्यांवरती न्यायला विसरू नका. तिथे जाऊन त्यांना इतिहास वाचून दाखवा, कारण आताच्या घडीला आपल्या मुलांना इतिहासाची जाणीव करून देणं फार गरजेचं आहे. आणि ते संगीत तुम्हाला डीजेच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. आमच्यासोबत स्कोरिंग आज रोहितजी म्हात्रे सर खारकोपर, आमचे मित्र प्रणयजी म्हात्रे मोरावे गावचे, जी स्पर्धा एन्जॉय करतायत, लाईव्ह पाहतायत, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करू. एक नामांकित स्कोरर म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते देखील मॅच एन्जॉय करतायत. स्वागत आहे आपलं देखील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. इथे आमचे डीजे ऑपरेटर, डीजे कालू किती स्माइल मोठी आहे, अगदी स्मित हास्य त्याने केलं. दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला अगदी प्रेम गीतं ऐकायला मिळतील कालूच्या माध्यमातून. एंटरटेनमेंट. मॅच मध्ये तेवढा रस नाहीये कारण रन्स कमी आहेत, त्यामुळे मजा मस्तीचा भाग बनला. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या 6 आणि इथे देखील 1 सिंगल. 25चा पाठलाग. जर्मन क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित ही स्पर्धा. परिसराचा प्रचंड प्रमाणात मोठा विकास, अगदी मोठमोठ्या बिल्डिंग्स तुम्हाला या परिसरामध्ये पाहायला मिळतील आणि बदललेली गावं आता मात्र शहरीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आडव्या बॅटने उडवलाय, फिल्डर जज करतील का, पोहोचण्याचा प्रयत्न केलाय परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. फटक्यामध्ये होतं वजन, धावा मिळतील अर्धा डझन. ज्या नावाची मागणी केली आणि त्या नावाची चर्चा, विमानतळाला एकच नाव हवं, दिवंगत दिबा पाटील साहेब. आणि जेव्हा फ्लाइंग लॅड होईल ना, विमान खाली उतरेल, तुमच्या कानावरती आवाज पडेल वेलकम टू द इंटरनॅशनल दिबा पाटील एअरपोर्ट, तेव्हा तुम्हाला देखील अभिमान वाटेल की आपण आपल्याच बापाच्या भूमीत उतरलोय की काय. हा रुबाब तुम्ही संपूर्ण जगाला सांगू शकताय, कारण उरणचं नाव, जासईचं नाव ज्या व्यक्तिमत्वानं मोठं केलं,
कुठल्याही प्रकारचा मनामध्ये स्वार्थ न बाळगता समाजापोटी झटणारे व्यक्तिमत्व ते म्हणजे लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. इथे डॉट बॉल देखील आलाय. ओ सरळच्या दिशेनं साईशचा तडका, बॉल हवेमध्ये राहिलाय. रोहन फिल्डर डाऊन दी बॉल पकडला जाईल. साईश मात्रेला दिलाय परतीचा इशारा. विकेट क्रमांक 1 मेघना शेट मात्रे प्रतिष्ठान जासई. साईश मात्रे बाद. बाराव्याच्या भूमिकेत पवन राठोड हे देखील जॉईंट आहेत. एक उत्कृष्ट स्कोरर म्हणून सातत्याने आम्ही त्यांच्याकडे पाहतो आणि आपलं देखील मनापासून स्वागत. जर्मन क्रिकेट क्लब खारकोपर एक दर्जेदार नियोजन. आज पहिला दिवस मॅनेजमेंट करत असताना आमचे सर्व आयोजक आज बिझी पाहायला मिळालेत. मगाशी देखील आदरणीय सन्माननीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत साहेबांचं आगमन झालं. या स्पर्धेवरती रामशेठ ठाकूर साहेबांचं प्रचंड प्रेम राहिलंय, ज्यांनी या स्पर्धेसाठी रोख रक्कम 1 लाख रुपयाचं कॅश प्राइज दिलं. त्यांचं मनापासून आभार. बरीचशी मंडळी तुम्हाला आज सातत्याने 4 दिवसामध्ये स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळतील. पुढचा बॉल, ओ फुलटॉस बॉल, LBW ची अपील 3 स्टंपच्या मधोमध सापडलाय आणि आणखीन एक झटका लागलाय. जासई संघाला रक्षित आल्या पावली मैदानातून वापस. तेरा धावा मॅच जिंकण्यासाठी फक्त 12ची आवश्यकता. चला यामा 8625 कुंडेवाल टीमचे कॅप्टन जॉईंट व्हा. टॉस बॉक्स मध्ये आपण या त्वरित, कारण याच्यानंतर तुम्हाला पुढची मॅच विनर्स वर्सेस विनर होणार आहे, त्यामुळे पुढची मॅच तुम्हाला खेळावी लागेल. गव्हाण टीमला पहिल्या मॅच मध्ये कुंडेवालनं पराभूत केलं. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार मित पाटील. 12ची आवश्यकता. सरळच्या दिशेने उडवलाय बॉल, लॉंग ऑन वरून आलाय खेळाडू बॉल पर्यंत. बॉल दिसलाच नाहीये. सूर्याची किरण त्या बॉल वरती राहिली आणि किरण रोहन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. आय थिंक रोहन होता. बॉल दिसला नव्हता. सूर्याची किरण आणि त्याच कारणास्तव खेळाडूंना जर तुमच्या तोंडावरती ऊन पडत असेल तर चष्मा घालावा लागतो आणि त्या ठिकाणी रोहन पोहोचला नाहीये बॉल पर्यंत. रन्स मिळायला गेल्या 2 आणि या 2 धावसंख्येनं 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा या धाव फळक्यावरती लागल्यात. मॅच जिंकण्यासाठी फक्त 10ची आवश्यकता. 18 बॉल आणि अवघ्या 10 धावा. किती सुंदरसं क्रीडांगण आहे. जणू काही आज आपण कुठल्या मुंबईच्या क्रीडांगणामध्ये मॅच पाहण्यासाठी आलोय की काय असं दृश्य मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सभोवताली प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड आहे, ज्यामध्ये प्रेक्षक मॅचचा आनंद घेतात. अवतीभोवती झाडं पसरलीत आणि मैदानाच्या साईडला जसं काही वानखेडे स्टेडियम असं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल. लाजवाब स्टेडियम ग्राउंड पाहायला मिळतो. चला फक्त 10ची आवश्यकता. येणाऱ्या 18 बॉल मध्ये सांघिक तिसरे षटक घेऊन पुन्हा एकदा रोहन, ज्यानं पहिल्या षटकामध्ये फक्त 6 दिल्या. बॉलिंग ट्रॅक वरती रोहन आलाय. 18 बॉल 10 धावेचं आव्हान. आत्ताच्या घडीला तरी सामना एकतर्फी आहे, परंतु जर या षटकामध्ये 1 ते 2 आल्या तर 2 ओव्हर मध्ये रन्स वाचवण्याची संधी मिळेल. परंतु तशी गोलंदाजी करतील का रोहन? आतापर्यंत पारडं जड आहे जासईच्या खेळाडूंचं. ओ यॉर्कर बॉल, बॅटचे लागले एज, बॅट दाखवले अंपायर्सला देखील. भूषणनं बॉल चाललाय सीमा पार. रन्स मिळतील या बॉलवरती. टोटल 4 आणि या मॅच मध्ये आपल्या नावाची छाप सोडत असताना मेघना शेट मात्र प्रतिष्ठान जासई टीम आवश्यकता. चला कुंडेवालचे कॅप्टन यामा 8625 कुंडेवाल टीमच्या कर्णधारला आय रिक्वेस्ट टॉस करून करण्यासाठी आपण या. पुढची मॅच 4 षटकांची राहील. 6 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा यॉर्कर टाकलाय. सावध पवित्र राखलाय.
धावा कमी पडल्या मी तर म्हणेल. फक्त 25 धावा 5 षटकांमध्ये. जे प्रेक्षक असतात ना मॅच पाहण्यासाठी रोहित दादा ते देखील तेच म्हणतात, कमीत कमी प्रत्येक ओव्हरमध्ये 10 तरी यायला हव्या, म्हणजे फायटिंग स्कोर बनेल. 50 बनले असत्या तर एक चॅलेंज राहिलं असतं, कारण 2 महत्त्वाचे खेळाडू बाद झाले होते. इथे रोहन काय बॉलिंग करतो, वारंवार यॉर्कर गोलंदाजी त्याची पाहायला मिळाली. मॅच जिंकण्यासाठी फक्त 5 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 16 बॉलमध्ये 5 धावा. पुढचा बॉल, आणखीन एक यॉर्कर बॉल. LBW चे केले अपील आणि अंपायर्सनं उचलून घेतले अपील. लेट पण आलाय निर्णय थेट. बॅट्समनला दिला परतीचा इशारा. बॅट्समन LBW. झाले, स्वागत आहे आपलं. पुढचे मॅच आजच्या दिवसामध्ये चांगला लॉट संपूर्ण दिवसामध्ये पाहायला मिळतो. चल, नवीन खेळाडू आलेत मैदानाच्या आतमध्ये. आपण कुणाल पाटीलला पाहू शकता. आणखीन एक डावखुऱ्या त्याचा बॅट्समन. मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 5 धावेची आवश्यकता. येणारे 15 चेंडू आणि 5 धावा. मॅच मध्ये तेवढा रस राहिला नाहीये, परंतु तरी देखील रोहन चांगली गोलंदाजी करत आहे. त्यांना ठाऊक आहे मॅचचा रिझल्ट काही येऊ दे, परंतु आपल्या नावाचा जो आपण डंका क्रीडा रसिकांपर्यंत पोहोचवलाय त्याची चर्चा तर व्हायला हवी. आणि संघर्षमय फाईट करतायत. मॅच जिंकण्याचे चान्सेस कमी आहेत, परंतु तरी देखील वारंवार यॉर्कर, ना शेंडा ना बुंदा, डायरेक्टली दांडा त्यांनी पकडल्या आणि इथून वारंवार त्याच लाईन वरती. किती नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये, किती अचूकता आहे, किती भेदकता आहे गोलंदाजीची. फक्त 4 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 14 चेंडूमध्ये 4 धावा. हलक्या हातानं ग्लान्स केलाय बॉलला, एक सिंगल आली. 14 बॉल त्यामध्ये काढायचे आहेत, फक्त 4 धावा. चार धावा आणखीन काढायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल, क्लीन बोल्ड, दांडी गुल केले. हीच आमची चर्चा रंगली की कमीत कमी 40-45 हव्या होत्या आणि इथून त्रिफला बाद केले भूषणला. आणखीन एक झटका. टीम जासई संघ फलंदाज बाद झाला भूषण, साईश बाद झाला, रक्षित. जे मिडल ऑर्डर मधील आता खेळाडू आहेत त्यांच्यावरती जिम्मेदारी. राजा येतात नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. पण रोहन हेच सांगतायत, हार जीत ही लपंडावर आहे, जिद्द राहू दे म्हणी झुंजायची पुन्हा. कम्मालीची फाईट. फक्त 25 धावा त्यांच्याकडे वाचवायच्या होत्या आणि त्यामध्ये त्यांनी आतापर्यंत जवळजवळ 4 खेळाडू बाद केलेत. 4 खेळाडूंना बाद केलंय. 6व्या क्रमांकावरती राजा राठोड, त्याला साथ देतोय कुणाल पाटील. 4 धावा आणखीन काढायच्या आहेत. येणारे 13 चेंडू 4 धावा. आपण वारंवार उल्लेख करतोय की अद्याप पारडं मजबूत आहे जासई टीमचं आणि फक्त त्यांना 4 काढायचे आहेत. परंतु आज खेळपट्टीने एक वेगळा रंग दाखवला. नेहमी बॅटिंग साठी बोलणारी खेळपट्टी आज गोलंदाजांना चांगली साथ देत आले. इथून वाईड बॉलचा इशारा. अंपायर्स डिसिजन, इट्स वाईड बॉल. एक सिंगल एक्स्ट्रा. आता फक्त 3 धावा. मगाशी देखील आपण चर्चा केली की या क्रीडांगणामध्ये फलंदाजांचा नेहमी बोलबाला राहतो. बॅट्समन नेहमी तुटून पडतात, परंतु आज खेळपट्टी अशी आहे की जी कधी कधी गोलंदाजांना देखील तेवढीच चांगली साथ देते. मागील सत्रामध्ये देखील जासईच्या गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. इथे देखील चांगलं कमबॅक केलं गोलंदाजांनी. फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळून काढला हलक्या हातानं. आणखीन एक सिंगल. 12 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावा.
बॉलिंग ट्रॅक वरती स्वराज. मॅच मध्ये आय थिंक औपचारिकता तो तरी देखील चांगली फिल्डिंग आणि तेवढी चांगली गोलंदाजी आज पाहायला मिळाली. निर्जय 11 नावा टीम बॅटिंग मध्ये कमकुवत जाणवला थोडासा. फुल टॉस बॉल होता हलक्या, त्यानं सॉफ्ट हँडने खेळल्या. क्षेत्ररक्षक उभा मिड विकेटला. रन्स मिळते 1. स्कोर इज लेवल. जेवढ्या धावा काढल्या होत्या नावा टीमनं तेवढ्याच धावा इथे काढण्यामध्ये यश मिळालं. 19 बॉलमध्ये आतापर्यंत 24 काढले आणि मात्र एका धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. मेघना शेठ मात्र प्रतिष्ठान जासई या नावाने हा संघ नेहमीच खेळतो. चला कोंडवाल टीमचे कॅप्टन आले, त्यामुळे आता या बॉल नंतर मॅच जिंकल्यानंतर लगेच जासईच्या कॅप्टनला आपण इन्व्हाइट करू. एका धावेची आवश्यकता आणि इथून बॉल वाईड आलाय. मॅच जिंकले मेघना शेठ मात्र प्रतिष्ठान जासई. करूया आपण त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. कॅप्टनला रिक्वेस्ट करतोय त्वरित आपण टॉस साठी या आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी घोषित करणार आहोत. खऱ्या अर्थानं गोलंदाजांची दादागिरी दहशत राहिली, जिथे साईश मात्रेनं 2 षटकं हाताळली आणि धावा दिल्या फक्त आणि फक्त 4 धावा आणि 4 खेळाडू साईशने एका ओव्हरमध्ये बाद केलेत. बॅटिंग करत असताना 7 धावसंख्येचं 7 बॉलमध्ये 11 काढल्यात. चला साईश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. 4 धावा दिल्या, 4 खेळाडू बाद देखील केले. 7 बॉलमध्ये बॅटिंग करत असताना 11 काढल्या आणि उरण टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव